पालकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे मुले एटीएम बनली आहेत। केवळ पॅकेजच्या मागे लागल्याने ही पिढी संस्कार हरवून बसली आहे। ज्ञान कुठे मिळू शकते, पण संस्कार करावेच लागतात। ग्रीन स्पार्क आणि सक्सेस अकादमी हे काम करत आहे। पालकांनीही त्यांची जबाबदारी ओळखली पाहिजे, असे साहित्यिक आणि व्याख्याते डॉक्टर संजय कळमकर यांनी सांगितले। संस्काराअभावी मुलांमध्ये भावनिकतेची मोठी पोकळी निर्माण झाली आहे। ही पिढी संवेदनाच हरवून बसली आहे। या पार्श्वभूमीवर प्रबोधन करण्याच्या हेतूने ग्रीन स्पार्क प्री स्कूल आणि सक्सेस अकादमीच्या वतीने मुले घडवतानाची धडपड या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। त्यावेळी डॉक्टर कळमकर बोलत होते। आपल्या नर्मविरोधी शैलीत त्यांनी पालकांना मार्गदर्शन करतानाच कान टोचणीही केली। यावेळी जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधीक्षक महावीर दोधाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले। श्रीमंतांना समाजाचे देणे घेणे नाही आणि गरिबांचा त्यांच्या पोटाची खळगी भरण्यातच वेळ जातो। त्यामुळे समाजाची सर्व जबाबदारी मध्यम वर्गीयांवरच आहे। त्यामुळे आपण सर्वांनी हे गांभीर्याने लक्षात घेतले पाहिजे, असे निरीक्षणही डॉक्टर कळमकर यांनी यावेळी नोंदवले। इतकी स्पर्धा, इतकं तोंड द्यावं लागतं, उपजीविकेसाठी इतकं धावावं लागतं। वडिलांना तर वेळच नाही, म्हणजे मुलांकडे पाहणं मला वाटतं फक्त प्रगती पुस्तकच पाहणं। आता आपलं तरी बरं, खेड्यामध्ये मुलगा एकदा वर्गात घातला की याला चौथी झालं तरी काहीच येत नाही। एकदा म्हणतो चौथी झाल्यावर पहिली घातलं तरी चौथी झाल्यावर म्हणतात तुम्ही ते रोज काय करत होता, तर ते अजिबातच जागृत नाही, कारण त्यांना पोटाची भान असते। विषय आपला आहे की या सगळ्या स्पर्धेमध्ये आपला मुलगा कसा टिकेल आणि तो कसा टिकेल हे पाहायचं असलं तर आधी त्याची क्षमता काय ती ओळखणं अत्यंत गरजेचं आहे। त्याला नेमकी काय आवड, निसर्गानं कुणालाही निर्बुद्धपणे खाली पाठवलेलं नाही, म्हणजे काही ना काही त्याच्यात क्षमता आहे, फक्त ती कुठली ती आपण ओळखली पाहिजे। तो जर बालपणापासून चांगलं क्रिकेट खेळतोय, आपल्याला स्टाईल कळू शकते, त्याने हा चांगला क्रिकेटर होऊ शकतो। तुम्ही त्याला बॅट आणून द्या, बॉल आणून जेल खानसारखे ज्यांची आई शिक्षिका होती, वडील गरीब होते, ते पोटाला चिंता घेऊन त्याला घेऊन मुंबईला गेले, खूप फाटके होते, पण त्यांनी त्या मुलासाठी तेवढं केलं की नाही याला शिकवण्यापेक्षा याच्यामध्ये हा करिअर करू शकतो, हे त्यांनी ओळखल्यामुळं जेल खानला यश मिळालं। असे खूप सारे पालक आहेत की जे आपल्या मुलाची क्षमता ओळखून ते वागतात आणि मुलांचं दप्तर हे त्याचं प्रतिबिंब असतं, त्याच्या मनाचं प्रतिबिंब असतं। आणि मध्ये जर आईनं वडिलांनी त्याचं दप्तर त्याच्या नकळत जर आपण त्याचा शोध घेतला, त्याची वही जर उचलून पाहिली तर काही मुलींच्या वहीवर मागच्या बाजूला मेहंदी काढलेली असते, रांगोळ्या काढलेल्या असतात, बाहुलीचं चित्र असतं, त्याच्यावर आपल्याला अंदाज येतो हिची चित्र काढायची, हिला आवड कशा। एखाद्या मुलाच्या दप्तरात स्क्रू ड्रायव्हर सुद्धा सापडू शकतो आणि मग वेळीच आपण सावध होतो, हा आला त्याला आपण जाब विचारला पाहिजे, स्क्रू ड्रायव्हर कसा आला, तुझे मित्र कोण, याचा अर्थ समजत पाहिजे। हे दप्तर हे त्याच्या विद्यार्थ्याच्या मनाचं प्रतिबिंब त्या दप्तरामध्ये। नमस्कार आणि सुप्रभात। गुरु यांची दोन शब्द बोलणार आहे, जास्त नाही बोलणार। तसा 16 जूनला इंटरनॅशनल फादर्स डे असतो आणि असं आपल्या कुटुंबामध्ये एक आहे मान्यता की सगळ्यात जास्त कुटुंबात समजूतदार वडील असतात, जे तुम्ही आजही सिद्ध केलं, कारण 16 जूनला काय 7 जुलैला करतात तरी कुठलीच काही तक्रार नाही वडील पालकांची, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं विशेष करतो। इतक्या छोट्या ठिकाणी कळमकर सरांनी यायला खरंही आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे। फक्त शिक्षक आणि पालक वैयक्तिक या नात्याने मला असं वाटतं की थोडीशी कुठेतरी पालकांचं पण प्रबोधन होण्याची गरज आहे। जसं कोविड नंतर ऑनलाईन परीक्षा देऊन रिझल्ट आले मुलांचे, सर तसे आमच्याकडे कोविड-1 पिढी आता आली प्री स्कूलला, तर त्या मोबाईल आणि मी ज्या संदर्भ पालकांना हा जो ट्रेंड मुलांमध्ये शिवाय तो पालकांकडून पण तोच येतो की तो आणि ते माझं ऐकत नाही। तर थोडासा मिश्किल प्रश्न मला पडतो। दोन गोष्टी आहेत यामध्ये की मूल असतं तर 3 वर्षानंतर शाळेत येतो, म्हणजे 8-10 किंवा आणखी किती वर्षाचं असेल प्राथमिक विभागात माध्यमिक विभागात, तर मुलाचे वडील नक्कीच 21 वर्षापेक्षा मोठे असतात। मग जर कौटुंबिक व्यवस्था पाहिली तर घरातली सासू जी असते तिचा असा समज असतो की माझा किंवा माझ्यापेक्षा बायकोचं जास्त आहे। पण मला काय प्रश्न असतो की जर तुम्ही 30 वर्षाच्या 35 वर्षाच्या पुरुषांना ओळखू शकता तर 3 वर्षाचे 10 वर्षाची मुलं आपल्याकडून का नाही मिळत, ते काय कारण असेल? किंवा आई आपल्या बाळासाठी एवढी धडपड करते, वडीलही करतात जे ज्यांचा उल्लेख थोडासा कमी असतो, पण मुलांसाठी वडील का हिरो असतात?
नेहमीच. तर तो जो फुल ॲटिट्यूड असतो मुलांचा, लेट गो करण्याचा, आई शिस्तीसाठी करत असते, ओरडत असते, तर ती वारंवारिता आईकडून असते आणि वडिलांकडून थोडासा फुल अप्रोच येतो. मग तिथे बॅलन्स राहत नाही गोष्टी. त्यामुळे मदर्सकडून आमच्याकडे तक्रार येतात की मॅम तुम्ही एवढं कळकळीने सांगता पण मुलं आमचं ऐकतो आणि वडील ती गोष्ट सिरियसली घेतो. तर कुठेतरी तो डिसिप्लिन फॅक्टर कुटुंबामधूनच मिसिंग असतो. मग तोच अप्रोच आमच्याकडे आल्यानंतर आम्हाला मुलांमध्ये जाणवतो. कारण मुलं आम्हाला नेहमी देतात मला सांगेल हा सगळ्या छोट्या मुलांपासूनचा विषय आहे, पण ते फाउंडेशन आहे मुलांचं. खरंच म्हणजे समाधान आणि सुख हे आपल्याला कळतच नाही. दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत. आता सिंधी सरांनी सांगितलं की मॅडमचा तोच उद्देश आहे की मुलं घडली पाहिजे पण ती सुसंस्कारित झाली पाहिजे. शिक्षण तर त्यांना सगळीकडे मिळणार तो त्यांचा तो कल असतो. म्हणजे आता बरेच पेरेंट्स सांगत होते की म्हणजे आम्ही पण माहिती घेऊ पत्रकार सगळीकडे माहिती घेत असतात की यांचं नेमकं काय शिकवतात काय वगैरे. तर मॅडम सगळे वडिलांना मुलं सांगतायत की त्याचा हात धुतला पाहिजे जेव्हा स्वागत वगैरे सांगत होतं की खरोखरच म्हणजे अभिनंदनाची याची गोष्ट आहे अभिमानाची. कारण मुलं त्यांना आपण काय शिकवतोय हे कृतीतून ते दाखवत आहेत आणि ते घरात त्याची जी प्रतिसाद किंवा उमटत. बातम्यांसाठी नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.